डॉक्टर अब्दुल कलाम विषयी मला वाटतं ते मोठे सायंटिस्ट होते आणि त्यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिला. जे अब्दुल कलाम हे मोठे प्रेसिडेंट होते भारताचे आणि त्यांचं स्वप्न होतं मिसाईल वगैरे बनवायचं. एपीजे अब्दुल कलाम हे एक मोठे सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी मिसाईल वगैरे बनवली. एपीजे कलाम हे ग्रेट सायंटिस्ट होते. अब्दुल कलाम हे खूप चांगले सायंटिस्ट होते. त्यांनी अग्निपंख पुस्तक लिहिले आहे. एपीजे अब्दुल कलाम यांचे खूप मोठे स्वप्न होते की ते एक मिसाईल लॉन्च करणार होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे मोठे ग्रेट सायंटिस्ट होते. त्यांना मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. एपीजे अब्दुल कलाम हे खूप गरीब परिस्थिती त्यांची होती. ते भारताचे राष्ट्रपती आहेत व त्यांना अनेक भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. एपीजे अब्दुल कलाम यांचा स्वाध्याय आमच्या पुस्तकात आहे. महापुरुषांविषयी काय माहिती आहे? आपले मुलं महापुरुषांविषयी काय माहिती ठेवतात, त्या माहितीमध्ये वाढ व्हावी. मुलांना महापुरुषांविषयी माहिती व्हावी. ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी जे योगदान दिलं ते योगदान मुलांपर्यंत किंवा योगदान येणाऱ्या पिढीपर्यंत पोचावं. की त्यांनी जे हाल अपेष्टा सोसल्या, ते जे विजन, जे आपण म्हणूया देशासाठी स्वप्न ठेवलं, ते स्वप्न मुलांपर्यंत पोहोचावं आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकावं. येणारी नवीन पिढी आपल्या महापुरुषांच्या विचारांची पिढी तयार व्हावी, हाच एकमेव या व्हिडिओतून हेतू होता. तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या विषयी सांगायचं आपण म्हणूया की या देशामध्ये तुमच्याकडे जर क्षमता असेल, तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, तर तुम्हाला कोणीही स्पर्धेमधून बाहेर करू शकत नाही. हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आपण जीवनचरित्रावरून दिसतं, त्यांच्या जीवन प्रवासावरून दिसतं. त्यांनी असंख्य मुलांना प्रेरणा दिली. त्यांनी त्यांच्या भाषणातून, त्यांनी त्यांच्या विचारातून, त्यांनी त्यांच्या जगण्यातून असंख्य लोकांना प्रेरणा दिली. ते सतत मोटिवेट करतात. आपण ऐकलं असेल तर त्यांच्याविषयी खूप लोक म्हणायचे की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे 2 पॅन्ट आणि 2 शर्ट होते. म्हणजे कमीत कमी वस्तूमध्ये आपण किती चांगलं जीवन जगू शकतो हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या ओव्हरऑल जीवन प्रवासामधून दिसतं.